नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मित्वा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा कोणता ट्विस्ट आपल्यासमोर बघायला मिळणार आहे आणि त्या ट्विस्टमध्ये कॉम्पिटिशन जिंकले ईश्वरी आणि अर्णव या दोघांचं मात्र आता अगदी कौतुक सोहळा असतो, कारण इतक्या कसोटीतून मात्र त्यांनी ही कॉम्पिटिशन जिंकलेली आहे आणि या कॉम्पिटिशनतून मात्र आता हे सगळं काही साध्य झालेलं आहे, कारण आपल्या आईचा आशीर्वाद आणि गणूबाप्पाचा आशीर्वाद पाठीशी घेऊन हे सगळं सक्सेस झालेलं आहे। तेव्हा हे सगळं काही सक्सेस झाल्यानंतर आता मात्र जे काही झालेलं आहे, कारण ह्या ज्यांचा कौतुक सोहळा आहे, जे काही त्यांना जिंकल्याची आता एक मस्त पार्टी राजशिर्क्यांच्या घरामध्ये ठेवलेली आहे आणि राजशिर्क्यांच्या घरामध्ये मात्र आता एक मस्त पार्टी असते, कारण ईश्वरी आणि अर्णव या दोघांनी जी स्पर्धा जिंकलेली असते ती किती कठीण प्रसंगातून जिंकलेली आहे हे आपण तर बघितलेलं आहे। कारण सौदामिनीने आता इतके प्रयत्न करून सुद्धा अर्णव ईश्वरी ती पार्टी जी काही स्पर्धा आहे तर ती स्पर्धा जिंकतात आणि सौदामिनीच्या तोंडावर मात्र आता तिचे जे काही पैसे आणि जे काही शेअर्स विकत घेतलेले आहे ते सगळे पैसे तोंडावर फेकून देऊन आपलं सात्विका फॅशन आहे तर ते वाचवतात। आपल्या आईच्या नावाची कंपनी त्यांनी वाचवलेली असते आणि हे जे काही चमत्कार घडलेला आहे तर तो केवळ आता ईश्वरीच्या अगदी कौतुकाने आणि अर्णवच्या पाठिंब्याने दोघंही आता इतके छान मात्र आता ह्या पार्टीमध्ये ते एकमेकांचं मनोधन सांगणार आहे, कारण आज दोघांनी इतक्या कसोटीतून ही स्पर्धा जिंकलेली असते, पण नम्रताचा फारच जळफाट होतो, कारण नम्रताला आता असं वाटत असतं की ही पार्टी कायम आता ही यांच्यासाठीच आहे आणि आता नम्रता त्या पार्टीमधून जायला निघते। परंतु आता आकाशला ती म्हणत असते की आपल्याला कुठेतरी बाहेर जायचं आहे, परंतु आकाश ऐकायला तयार नसतो। आकाश म्हणतो की नमो तू असं का वागतेस, अगं ती स्वतः तुझी बहीण आहे आणि तू तिच्याशी असं का इतकं जलसी फील होत असते, नक्की काय झालेलं आहे तुला। तेव्हा नम्रता म्हणते की आता या घरात फक्त कौतुकाचे गोडवे त्यांचेच गायले जातात, अर्णव आणि ईश्वरी जे काही करतात ते दोघंच करतात, आपण फक्त या घरामध्ये राहायचं आणि काम करायचं, बाकी आपल्याला कोणीही किंमत देत नाही, कारण मी आता सगळं काही बघितलेलं आहे, नक्की जे काही हे वागणं आहे तर ते। तेव्हा लगेच मात्र आता नम्रताला इतका राग आलेला असतो। नम्रता म्हणते की काही झालं तरी आता ह्या पार्टीत मला थांबायचं नाही, कारण हे ईश्वरी आणि अर्णव या दोघांचा कौतुक सोहळा आहे, मला मात्र नाही थांबायचं। तेव्हा आकाश म्हणतो की हे बघ नम्रता, तू जरा आतीच अगदी वागत आहे आणि तुझं हे वागणं मला आवडत नाही, कारण लग्ना अगोदर तू वेगळी होती, परंतु लग्न झाल्यानंतर तुझ्या मनामध्ये काय इतकं विष पेरलेलं आहे तेच मला माहिती नाही, तू का असं वागतेस। तेव्हा नम्रता म्हणते की हे बघा मी का वागते। नम्रता मात्र रागावून तेथून जायला निघते, तर आकाश तिचा हात धरतो, तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु आता ती आकाशला काहीतरी आता वाईट बोलते। आकाशला खूपच राग येतो, आकाश रागाने तिच्यावर हात उगारतो आणि तिच्या एक कानफडीत ठेवून देतो। तेव्हा नम्रताला आणखीनच राग येतो, ती रूममध्ये येते आणि रडत बसलेली असते। त्यानंतर मात्र आता इकडे अर्णव आणि ईश्वरी खूपच खुश आहे, कारण आज सात्विका फॅशन म्हणजे जे काही आहे तर ते वाचलेलं आहे आणि सात्विका आईचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे हे अर्णव आणि ईश्वरी यांनी सिद्ध करून दाखवलेलं असतं। आणि हे सगळं काही आता झाल्यानंतर मात्र आता दोघंही इतके खुश असतात आणि त्याच वेळेस आता अर्णव ईश्वरीला म्हणतो की ईश्वरी खरंच तू खूप अगदी म्हणजे धैर्यवान आहे, जे काही हिंमतवान आहे, तुझ्यामध्ये जे गुण आहे तर ते सगळे गुण मात्र खरंच ईश्वरीमध्ये आहे, कारण तुझ्यामुळे आज ही स्पर्धा आपण जिंकलो। तेव्हा अंजली म्हणते की हो ना, ईश्वरीमुळे आज आपण ही स्पर्धा जिंकलो आणि इतक्या मोठ्या संकटातून आज आपण आपल्या आईच्या नावाची कंपनी वाचवली, सगळ्यांना आनंद होत असतो। आजी तर आता ईश्वरी आणि अर्णव यांचं घरात आल्यानंतर औक्षणच करत असते, कारण इतकी मोठी स्पर्धा जिंकून ते घरी आलेले आहे याचं मात्र आता त्यांना खरंच एक असं छान वाटत असतं। त्यानंतर मात्र आता पार्टीत सगळेजण आलेले आहेत आणि पार्टीमध्ये आल्यानंतर सगळेजण मात्र आता ईश्वरी आणि अर्णव यांचा गोडवा गात आहे, परंतु आता ह्या पार्टीमध्ये आता हा राकेश काहीतरी मात्र आता धमाका करण्याचा प्रयत्न करणार असतो, कारण आता
स्पर्धा जिंकली आणि सौदामिनीला सुद्धा यांनी अगदी तोंडावर आपटून सगळं काही म्हणजे काढून दिलं. सौदामिनीचं सुद्धा आता कोणतेही प्लॅन सक्सेस झालेले नाही. मग आता काय करायचं? आता शेवटी वल्लरी मामीचीच आता आपल्याला साथ घ्यावी लागेल. आणि वल्लरी मात्र इकडे रमाकांतच्या मागे असते. काही झालं तरी ते रमाकांतला सोडायचे नाही. परंतु अविनाश मामाच्या एक गोष्ट लक्षात आलेली असते, कारण जेव्हा मी आता रमाकांतला फोन करण्याचा प्रयत्न करतो आणि तो फोन मात्र आता वल्लरीच्या मोबाईल जवळ का वाजत असेल, नक्की तिच्याकडे मात्र हा मोबाईल काय असेल, नक्की याचं काय आहे, म्हणून त्याबद्दल तो आता ईश्वरीला म्हणजे विचारतो. ईश्वरीला म्हणतो, मला एक गोष्ट सांग, म्हणजे जेव्हा मी फोन आता रमाकांतला लावण्याचा प्रयत्न करतो ईश्वरी, पण तो वल्लरीजवळ का फोन वाजतो? तेव्हा ईश्वरीला डाऊट येतो. ईश्वरी म्हणते की बाबांचा फोन काय इथे ठेवून गेले आणि बाबांनी तर आता अर्णव सरांच्या मोबाईलवर मेसेजसुद्धा पाठवला होता. मग नक्की काय झालं असेल? बाबा कुठे असतील आणि इकडे फोन का वाजत असेल? आपण तर त्यांना फोन करण्याचा इतकं प्रयत्न करतो, कारण बाबांनाही आनंदाची बातमी समजायला हवी आणि काही झालं तरी बाबांना फारच आनंद होईल, म्हणून आता हे पुन्हा फोन करतात. परंतु तो फोन आता वल्लरीच्या जवळच वाजत असतो. वल्लरी घाईने फोन कट करत असते आणि तेवढ्यात आता ईश्वरीला संशय येतो. ईश्वरी म्हणते की नक्की काहीतरी आता मामी आपल्यापासून लपवतात. बाबांचा फोन येथे आहेच कसा तेच मला कळत नाही. म्हणून मात्र आता ईश्वरी लगेच मामीला बाजूला घेते. मामीला म्हणते की नक्की तुम्ही काय केलेलं आहे? मला एक गोष्ट कळत नाही की नक्की बाबांचा फोन तुमच्याकडे का आहे? तेव्हा वल्लरी म्हणते की माझ्याकडे नाही. तर म्हणजे आता ईश्वरी म्हणते की फोन तर इथेच वाजतो आणि तुम्ही म्हणता माझ्याकडे नाही, आणि बाबा पंढरपूरला गेलेला आहे असा मेसेज त्यांनी बाबांच्या फोनवर का पाठवलं असेल? नक्की काहीतरी आहे. आता मला काही झालं तरी मात्र हे सगळं शोधून काढावं लागेल असे ईश्वरी ठरवते. ईश्वरीला आता बाबांची काळजी लागलेली असते. नक्की बाबांच्या बाबतीत काय घडलं असेल? आणि आता बाबा तर पंढरपूरला आहेत, परंतु जेव्हा आता अर्णव सर आणि मी स्पर्धेला जायला निघालो होतो तेव्हा एका वाटेत बाबा असे कोणत्या तरी अवस्थेत मला दिसले होते. नक्की काहीतरी आहे. आणि त्याच वेळेस आता इकडे रमाकांतने मात्र उदयकांतचा फोन चोरलेला असतो आणि त्या फोनवरून आता ईश्वरीला मात्र फोन केलेला असतो. ईश्वरीला फोन केल्या सरी आता ईश्वरी फोन उचलते. तर बाबा म्हणतात की ईश्वरी मला वाचव. त्यावरती ईश्वरी म्हणते की बाबा तुम्ही कुठे आहात? तर ईश्वरी आता असं म्हटल्यानंतर बाबा तुम्ही कुठे आहात? तेव्हा रमाकांत म्हणतो की अगं त्या वल्लरी आणि त्या ह्या उदयकांतने मला किडनॅप करून ठेवलेलं आहे. अगं मी खरंच त्यांच्या हातून सुटण्याचा खूप प्रयत्न करत आहे आणि जेव्हा तुम्ही हॉटेलमध्ये गेले होते त्यावेळेस मी तुमच्या मागे माझा जीव वाचवत हॉटेलमध्ये आले होतो, परंतु ह्या उदयकांतने आणि आता ह्या वल्लरीने मला किडनॅप करून ठेवलेलं आहे. आता बाबा सगळं काही मात्र ईश्वरीला सांगतात आणि ईश्वरीला लोकेशनसुद्धा पाठवतात. तेव्हा ईश्वरी घाईतून मात्र आता ही सगळं काही हँडल करण्याचं ठरवते. ती अर्णव सरांना म्हणते की हे बघा, काही झालं तरी आजची जी पार्टी आहे तर त्या पार्टीमध्ये आज मला बाबा हवे आहेत आणि जे काही बाबांचं बोलणं आहे ती सगळं अर्णव सरांना सांगते. आणि अर्णव सरांना घेऊन घाईने त्या पार्टीतून गुपचूप मात्र ती आता वल्लरीची नजर चुकवत इकडे बाबांना लोकेशन पाठवलेल्या तेथे वाचवायला येते. आणि तेथे आल्यानंतर मात्र आता बाबा ज्या काही परिस्थितीत तिला दिसतात तर आता हे सगळं काही बघून मात्र आता धक्काच बसलेला असतो, कारण बाबांची अवस्था बघून ईश्वरी घाईने जाते. आणि त्याच वेळेस तेथे उदयकांत आलेला असतो. उदयकांत आता यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो, परंतु तरीसुद्धा मात्र आता अर्णव उदयकांतला चांगलाच चोप देतो आणि त्यांना पोलिसांच्या ताब्यात देतो. आणि ह्या उदयकांतला सोडायचं नाही अशी मात्र चेतावणी देतो, कारण शिर्केंना फोन करून मात्र घाईने उदयकांतला पोलिसांना पकडण्यासाठी पाठवलेलं असतं. आणि तेव्हा आता उदयकांत म्हणतो की माझी यात काही चूक नाही आणि हे सगळं काही फक्त मात्र आता हे मला वल्लरीने करण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि वल्लरीचं नाव घेतल्या क्षणी आता अर्णवला फारच धक्का बसतो. अर्णव म्हणतो की असं होऊ शकत नाही. आणि तेवढ्यात मात्र आता लगेच रमाकांत म्हणतो की हो, हे खरं आहे.
कारण वल्लरीने काय काय केलेलं आहे अर्णव तुला माहिती नसेल. आत्तापर्यंत वल्लरीने कोणत्या कोणत्या गोष्टी केलेल्या आहेत हे सगळं जर तिच्या पापाचा पहाडा मी तुझ्यासमोर वाचला. आज वल्लरीने मला येथे मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच वेळेस मात्र आता वल्लरीने आणखीन काय काय केलेलं आहे मी तुला माझ्या मोबाईलमधील रेकॉर्डिंग दाखवण्यासाठी ठेवली होती, परंतु त्या वल्लरीने आता माझं सिम काढून माझा मोबाईल कुठे फेकून दिला आणि तो फेकून आता माझा म्हणजे सगळं काही माझ्याकडे पुरावेसुद्धा आहेत. तेव्हा आता हे ऐकून अर्णवला फार मोठा धक्का बसतो. अर्णव म्हणतो की मामी असं काहीतरी करू शकते, मला वाटलं नव्हतं. आणि त्याच वेळेस मात्र आता लगेच रमाकांत म्हणतो की अरे ज्या हॉटेलमध्ये ईश्वरीच्या आईला आणि मला असं बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर तो सर्व काही मामीने केलेला आहे आणि याचा पुरावा तुला फक्त आता उदयकांत देऊ शकेल. उदयकांतला विचार की आता वल्लरी कोणत्या थराला जाऊ शकते. आणि त्याच वेळेस मात्र अर्णवच्या समोर सगळं सत्य आलेलं असतं आणि पार्टीमध्ये जेव्हा आता रमाकांतला आणलं गेलेलं असतं, रमाकांतला पार्टीमध्ये आणलेलं आहे हे बघून आता वल्लरीचे होश उडतात आणि वल्लरी लगेच म्हणते की आता रमाकांत येथे कसा, म्हणून ती उदयकांतला फोन करण्याचा प्रयत्न करते. परंतु उदयकांत मात्र आता पोलीस स्टेशनला जेलमध्ये असतो आणि रमाकांत ऐन वेळेस पार्टीत आलेला आहे हे बघून मामी आता रमाकांतच्या जवळ येण्याचा प्रयत्न करते. पण त्याच वेळेस आता अर्णव आणि ईश्वरी मात्र आता वल्लरीवर धावूनच येतात आणि आता वल्लरीच्या सगळ्या पापाचा जो काही पाडा आहे तो मात्र आज ह्या पार्टीमध्ये उघडा झालेला असतो. आणि शेवटी आता सगळ्यांनी वल्लरीला मात्र घराच्या बाहेर काढण्याचं ठरवलेलं असतं. पण मित्रांनो आता पुढे नक्की काय होतं, रमाकांतला सुखरूप घरी आणून ईश्वरीने वल्लरीच्या पापाचा पहाडा वाचलेला आहे आणि त्याच वेळेस आता ईश्वरीने सुप्रियाला सुद्धा तेथे बोलावलेलं असतं. तर मित्रांनो आता पुढे नक्की काय होणार आहे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.